आधी मी माझा परत परिचय देते. मी वैशाली अमित पाटील. आता भाजपीय जनता पार्टीची मी अधिकृत नगरसेविका म्हणून तुम्हाला आज इंट्रोडक्शन देते. मी माझ्या विजयाचं दोनच कारणं सांगू शकते स्ट्रॉंगली. पहिलं कारण भारतीय जनता पक्षाचं काम आणि दुसरं म्हणजे माझे मिस्टर अमित पाटील यांचे जे मित्र आहेत, सर्व मित्र परिवार, मैत्री कशी असावी याचं उदाहरण म्हणजे अमित दादांचे मित्र, जीवाला जीव देणारे. या दोनच गोष्टींमुळे माझा खरा आज विजय झालेला आहे. आता मी पर्सनली मित्रांचे नावं पण सांगते. सगळ्यात आधी अमर जैन आमचे मोठे भाऊ, राजेश पाटील सर, राजेश भाऊ वानखेडे, अजय दादा बडे, गणेश भाऊ निंबाळकर आणि असे खूप सारे मित्रपरिवार आहे की जे माझ्या पाठीमागे, यांचे मित्र म्हणून माझे वडील, माझे भाऊ असे म्हणून जे आमच्या मागे राहिले. आणि सगळ्यात आधी तर मी नाव मंगेदार चव्हाण यांचं घेईन. ते ॲक्च्युली माझे धीरच आहेत आणि यांचे मित्र पण आहेत आणि धीर पण आहेत. तर त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. हे सगळं मित्रपरिवाराची ताकद म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीची ताकद आणि मित्रपरिवाराची ताकद, हे माझ्या विजयाचं कारण मी आज तुम्हाला सांगेन. दादांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि आनंदाचे अश्रू आहे, काय सांगाल? सत्य सर्व सत्य आहे. दादा अश्रू आहे, आनंदाचे काय सांगाल? सगळं खरं आहे. माझ्या विजयामध्ये माझा नाही, माझ्या मित्रांचा आणि भारतीय जनता पार्टीचा वाटा आहे. त्यामध्ये मित्र म्हणून मंगेशदादा चव्हाण आहेत, राजेश भाऊ वानखेडे आहेत, माझे नितीन भाऊ सबके आहेत, अजय बडे आहेत, माझा एक गणू आहे, रोहन सोनवणे आहेत, राजेश पाटील आहेत, अजय राम जाधव आहेत. हा सगळा अमित पाटलाने त्याच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त जमवलेला हा परिवार आहे. त्या परिवारामुळेच मी हे सगळं आज करू शकलो आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने हे सगळं करू शकलो. आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, राजूमामा भोळे आणि मंगेशदादा चव्हाण यांनी पदोपदी मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं. माझ्या वार्डामधून भूपेश कुलकर्णी यांच्या सासूबाई होत्या, माझ्या याच्यामध्ये आमच्या एक ताई होत्या, त्यांनीही मला भरभरून आशीर्वाद दिला. सगळ्या लोकांनी माघार घेऊन माझ्यावरती जो विश्वास दाखवला, माझ्या परिवारावरती, माझ्या सगळ्या मित्र मंडळींच्या शब्दाला किंमत देऊन बिनविरोध काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे. हे खरोखर सांगतो मी तुम्हाला, माझ्या मित्रपरिवाराच्या व्यतिरिक्त कधीच शक्य नव्हतं. मी एक सामान्य कुटुंबातला जरी असलो तरी सर्व मित्रपरिवाराचा आधार हाच विजयाचा खरा विजयाचा जर कोणी असेल तर भारतीय जनता पार्टी आणि माझा मित्रपरिवार. बस, याच्यापुढे मी काहीच सांगू शकत नाही. प्रचाराचा जरी वेळ नसला तरी माझ्या मागे खंबीर उभे राहणारा माझा मित्र नितीन सबके, सुरेखा विनोद तायडे व आप्पासाहेबांचे चिरंजीव प्रफुल्लदादा देवकर यांच्या पाठीशी आम्ही बिनविरोध नाही आहे. आम्ही रोज त्यांच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने रोज 2 दिवसापासून फिरत होतो त्याच ताकदीने आम्ही फिरणार आहे. व सगळ्या जे काही माझ्याकडनं दुखावले गेले असतील, जे काही आमच्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून उभे आहेत माझ्या पाठीमागे, वाड्यातली सगळे मित्र मंडळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होईल व एक एक मताची भीक मी माझ्या सर्व मित्रांसाठी व माझ्या सगळ्या पॅनलच्या लोकांसाठी मागेल. माझी मिसेस असेल, नितीन भाऊ सबके हा उमदा माझा मोठा भाऊ आहे, 2दा पराभव केलेला आहे. परंतु आता वार्डामध्ये जर कोणी खरोखर काम करणारी व्यक्ती असेल तर तो नितीन भाऊ सबके आहेत आणि त्यानंतर सुरेखा तायडे आहेत व आप्पासाहेबांचे चिरंजीव प्रफुल्लदादा देवकर आहेत. यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे मी एक खारीचा वाटा, मी आणि माझी पत्नी हे उचलणार आहेत. त्याच्यामध्ये गिरीश भाऊ आहेत, राजूमामा भोळे आहेत आणि मंगेशदादा चव्हाण आहेत. यांचं सगळ्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो.